नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तलाठी पदभरतीचा रात्री निकाल लागलेला आहे. त्याच्यावरती मित्रांनो आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे अजून प्रश्न आहेत की सर नॉर्मलायझेशन जे आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीने झालेलं आहे, मग आता पुढची प्रोसेस नेमकी कशी असणार आहे, म्हणजे कट ऑफ वगैरे कितीपर्यंत लागेल, आमचं नाव सिलेक्शन लिस्टमध्ये येईल का, अजून लिस्ट लागतील का. तर या व्हिडिओमध्ये तुमचे सर्व प्रश्न आपण पाहणार आहोत. त्यासाठी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा व डिटेलमध्ये पाहत राहा, सर्व माहिती बघूयात आपण. तर बघा मित्रांनो, जी काल या ठिकाणी यादी लागली प्रत्येक जिल्ह्यानुसार मित्रांनो या ठिकाणी तुमच्या याद्या लागलेल्या आहेत. आफ्टर नॉर्मलायझेशन नंतरची डायरेक्ट त्यांनी यादी लावली मित्रांनो. परंतु या ठिकाणी मित्रांनो अशा दोन याद्या त्यांनी लावायला पाहिजे होत्या, जेणेकरून विद्यार्थ्यांना या ठिकाणी गोंधळ उडाला नसता. कारण की आपण जर पाहिलं तर बरेच विद्यार्थी मला कमेंट करून विचारत आहेत की सर 214 असतील किंवा या ठिकाणी मित्रांनो 202 हे मार्क्स कसं काय येऊ शकतात विद्यार्थ्यांना, हे नॉर्मलायझेशनमध्ये शक्य होतं का. तर मित्रांनो बऱ्याचदा आपण सेंट्रलचे देखील जे IBPS असेल किंवा रेल्वेची पदभरती वगैरे जी होती त्याच्यामध्येही मित्रांनो अशा पद्धतीने नॉर्मलायझेशन झालेलं आहे. त्याच्यामध्येही मित्रांनो 200 मार्काचा पेपर असेल तर 200च्या वरती मार्क्स विद्यार्थ्यांचे नॉर्मलायझेशनमध्ये गेलेले आहेत. तर मित्रांनो याच्यामध्येही तशाच पद्धतीने नॉर्मलायझेशन जे झालेलं आहे त्याच्यामुळं मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं की दोन याद्या लावायला पाहिजे होत्या. पहिली यादी लावायला पाहिजे होती मित्रांनो बिफोर नॉर्मलायझेशन, आणि मित्रांनो दुसरी यादी लावायला पाहिजे होती आफ्टर नॉर्मलायझेशन. म्हणजेच नॉर्मलायझेशनच्या अगोदर किती मार्क्स पडले तुम्हाला ती एक यादी लावायला पाहिजे होती, आणि नॉर्मलायझेशन केल्यानंतर मग तुमचा स्कोर किती आला ती एक यादी लावायला पाहिजे होती. म्हणजे या ठिकाणी थोडं सोपं गेलं असतं. तर मित्रांनो तशी यादी लागली अजून तर तुम्हाला नक्की त्याची माहिती दिली जाईल. तर आता ज्या लिस्ट लागलेल्या आहेत मित्रांनो डायरेक्टली या ठिकाणी नॉर्मलायझेशन तुमचा स्कोर जो होऊन आलेला आहे तीच यादी लागलेली आहे. आता नॉर्मलायझेशन नंतर याच्यानंतर मग मित्रांनो डायरेक्ट तुमच्या दुसरी पुढची प्रोसेस काय असेल तर फायनल जी यादी लागेल मित्रांनो ती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनवाल्यांची यादी लागेल. म्हणजे जे कट ऑफमध्ये असतील, आता याच्यामधनं कट ऑफ लावलं जाईल मित्रांनो, तुमचं सामाजिक समांतर आरक्षण पाहिलं जाईल आणि जागा पाहिल्या जातील तुमच्या कॅटेगरीला तुमच्या त्या जिल्ह्यामध्ये. त्यानुसार मित्रांनो कट ऑफ लावून तुमचं डायरेक्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची यादीच आता लावली जाईल. पुढची यादी जी असेल ती फायनल यादी तुमची असेल, कारण की हा नॉर्मलायझेशन नंतरचा स्कोर आहे. तर आता नॉर्मलायझेशनबद्दल आपण बोलूयात की नॉर्मलायझेशनमध्ये मित्रांनो नेमकं तुमचं काय झालेलं आहे. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून अगोदर सांगा की तुमचे मित्रांनो कॅटेगरी काय आहे, किंवा मित्रांनो तुमचा जिल्हा सांगा, तुम्हाला किती मार्क्स पडलेत. आणि दुसरी एक गोष्ट सांगा त्यासोबत की नॉर्मलायझेशनमध्ये तुमचे पहिले तुम्ही जी फायनल आन्सर की आली होती मित्रांनो, तुमची फायनल आन्सर की आल्यानंतर एक यादी लागायला पाहिजे होती तुमची स्कोर लिस्टची, परंतु ती लागली नाही, डायरेक्ट नॉर्मलायझेशनची यादी लागली. तर फायनल आन्सर की आल्यानंतर तुम्हाला किती मार्क्स होते आणि नॉर्मलायझेशन नंतर काय त्यामध्ये फरक पडलेला आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण की मित्रांनो बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट्स येत आहेत की आमचे सर या ठिकाणी मार्क्स होते समजा 170 मार्क्स होते, तर सर माझे मार्क्स जे आहेत 20 मार्क्स कमी झालेले आहेत, माझे मार्क्स आता 150च झालेले आहेत. आणि काही जणांचे मार्क्स मित्रांनो या ठिकाणी काय झालेत वाढलेले आहेत. काही जणांना समजा 140च मार्क्स होते तर त्यांचे काही जणांचे त्यामध्ये 20 मार्क्स असतील, 15 मार्क्स असतील, काही जणांचे 155 झाले तर काही जणांचे 160 झालेले आहेत. मार्क्स वाढलेले देखील आहेत, काही जणांचे कमी झालेले आहेत. तर मग मित्रांनो हे मार्क्स कमी आणि जास्त कसं होतं मित्रांनो, तर पहा एखाद्या वेळेस समजा ज्या विद्यार्थ्यांना समजा या ठिकाणी मित्रांनो लक्षात घ्या, या ठिकाणी समजा हे एकाच शिफ्टमध्ये मित्रांनो या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत त्याच शिफ्टमध्ये जर त्या विद्यार्थ्यांना पेपर हार्ड गेला, समजा मित्रांनो पेपर जो आहे 120 मिनिटाचा आहे, ठीक आहे, आणि 120 मिनिटं असूनही त्या विद्यार्थ्याला पेपर सोडवायला तो वेळ पुरला नाही, काही प्रश्न देखील शिल्लक राहिले त्याचे, तर त्याचा पेपर कसा मित्रांनो हार्ड गेलेला आहे. तो हार्ड जिथं पेपर गेलेला मित्रांनो हार्ड शिफ्ट ज्यांची होती त्या ठिकाणी मार्क्स वाढतात. आणि ज्या विद्यार्थ्यांना 120 मिनिटाचा टाईम असून त्यांनी 100 मिनिटामध्येच पेपर सोडवला आणि मित्रांनो तो पेपर मग काय गेलेला आहे सोपा गेलेला आहे तिथं, तर त्यांचे मार्क्स मित्रांनो काय होतील थोडेफार कमी होतील. ज्या ठिकाणी हार्ड शिफ्ट गेलेले त्यांचे मार्क्स या ठिकाणी वाढलेले असतील मित्रांनो. तर त्याच्यामुळेच मित्रांनो पहिली जी यादी लागायला पाहिजे होती ती तुमची फायनल नॉर्मलायझेशनच्या अगोदरची एक यादी लागायला पाहिजे होती आणि त्यानंतर नॉर्मलायझेशन नंतर यादी लागायला पाहिजे होती, जेणेकरून समजलं असतं या ठिकाणी जास्त क्लिअर झालं असतं. किंवा या ठिकाणीच अजून एक कॉलम असता मित्रांनो बिफोर नॉर्मलायझेशनचा, आणि या ठिकाणी आफ्टर नॉर्मलायझेशन स्कोर जो आहे तो दिला असता, तर त्याच्यावरूनही समजलं असतं. तर मग आता हे 202 मार्क्स काही जणांचे या ठिकाणी पहा 214 मार्क्स आहेत, तर हे नॉर्मलायझेशन मित्रांनो शक्य असतं. आता याच्यावरती मित्रांनो अजून आपल्याला जास्त माहिती नाही आहे. याच्यावरती जर मित्रांनो जे TCS कडनं असेल किंवा महसूल विभाग किंवा महाभूमी विभागाकडनं जर काय परिपत्रक आलं कशा पद्धतीने मार्क्स वाढलेले आहेत नॉर्मलायझेशनमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचे, बऱ्याच ठिकाणी काही जिल्ह्यांमध्ये 202 काही ठिकाणी 214 मार्क्स आहेत, अशा पद्धतीने तुम्हाला आताच 1 नंबरचा विद्यार्थी दाखवला मी. तर अशा पद्धतीने मार्क्स जे आहेत मित्रांनो त्याच्यावरती काही स्पष्टीकरण आलं तर तुम्हाला व्हिडिओ बनवून
माहिती दिली जाईल. परंतु एक माझ्या माहितीनुसार अंदाजित तुम्हाला सांगतो की नॉर्मलायझेशनमध्ये मित्रांनो असे मार्क्स वाढतात. समजा एका विद्यार्थ्याला 202 मार्क्स पडले आणि तुम्ही म्हणाल की 200 मार्काचाच या ठिकाणी पेपर होता, मग 202 कसं काय झाले? तर त्या विद्यार्थ्याला मित्रांनो त्यांची शिफ्ट जी असेल ती हार्ड असेल, परंतु त्या विद्यार्थ्यांनी ॲक्युरेसी एकदम करेक्ट बरेच उत्तरं सोडवलेली असतील. समजा मित्रांनो या ठिकाणी आपण जर पाहिलं त्या विद्यार्थ्याला 202 मार्क्स आहेत, तर त्याच्यामध्ये त्याला पहिल्यांदा किती मार्क्स असतील? मग 172 मार्क्स असतील त्या विद्यार्थ्याला. एक गृहीत धरूयात, उदाहरण पाहूयात. 172 मार्क्स असतील तर त्याचे नॉर्मलायझेशनमध्ये मित्रांनो मार्क्स किती? मग 30 मार्क या ठिकाणी वाढले असतील. म्हणजेच मित्रांनो त्याचे 202 मार्क्स मग झाले असतील. तर एक असा अंदाज आहे मित्रांनो, नॉर्मलायझेशनमध्ये असे मार्क्स वाढतात. समजा त्याला 172 मार्क्स असतील, त्याचा पेपर हार्ड गेलेला असेल तिथं, तर त्याला 30 मार्क्स त्याच्यामध्ये नॉर्मलायझेशनमध्ये वाढले असतील. समजा एक उदाहरण बघतोय आपण, तसं झालंय असं मी सांगत नाही, उदाहरण सांगतोय तुम्हाला एक. तर तसं होऊ शकतो. नॉर्मलायझेशनमध्ये मित्रांनो असे मार्क्स वाढतात. अगोदरच त्या विद्यार्थ्याला जास्त मार्क्स असतील तर तशा पद्धतीने मित्रांनो होऊ शकतं. आणि काही विद्यार्थ्यांना जास्त मार्क असून त्यांचे कमी देखील झालेले आहेत. तर हे नॉर्मलायझेशन मित्रांनो, खूप मोठे बदल या ठिकाणी नॉर्मलायझेशनमध्ये होतात. आता मित्रांनो तुमचं आरोग्य विभागाचं देखील ग्रुप सी आणि डीचं नॉर्मलायझेशन काही पदांचं होणार आहे. त्याचंही मित्रांनो नॉर्मलायझेशन नंतरची तुमचं फायनली मेरिट ॲन्सर केल्यानंतर नॉर्मलायझेशन होऊन तुमचा रिझल्ट लागणार आहे. TCSनी तीही एक्झाम घेतलेली होती मित्रांनो. तर हे तलाठी पदभरतीचे सर्वात जास्त मित्रांनो या ठिकाणी जागा होत्या. 10 लाखपेक्षा जास्त उमेदवारांनी परीक्षा दिलेल्या होत्या. जागाही जास्त होत्या. त्यामुळं या ठिकाणी मित्रांनो ह्याच्या लिस्ट ज्या आहेत प्रत्येक जिल्ह्यानुसार या ठिकाणी लागलेल्या आहेत. आता पुढची या ठिकाणी मित्रांनो इथं जशी अपडेट येईल अजून ऑफिशियल वेबसाईटवरती की नॉर्मलायझेशनमध्ये काय नेमकं झालेलं आहे, त्याबद्दल काय अपडेट आलं किंवा पुढची जी मित्रांनो फायनल लिस्ट असेल आता तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची ती आली तर तुमच्यापर्यंत नक्की माहिती दिली जाईल. किंवा या लिस्टमध्ये काय बदल झाले, नवीन लिस्ट आल्या तर तुम्हाला टेलिग्राम चॅनलला त्याचबरोबर व्हिडिओवरून माहिती दिली जाईल. त्यासाठी या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आणि जी माहिती तुम्हाला नॉर्मलायझेशनची सांगितले ते एक उदाहरण अंदाजित माहिती सांगितलेली, असंच झालेलं असेल असं नाही मित्रांनो. याच्यावरती काय स्पष्टीकरण आलं, कशा पद्धतीने नॉर्मलायझेशन वगैरे झालेलं आहे, तर तुम्हाला नक्की माहिती दिली जाईल. धन्यवाद. मित्रांनो, सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी TCS 71 प्रश्नपत्रिका संच आणि TCS 79 प्रश्नपत्रिका संच ही पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत. प्रत्येक बुकमध्ये मित्रांनो 7000पेक्षा जास्त पदांचा समावेश आहे. कारण की मित्रांनो TCS तुमची जी परीक्षा घेत आहे त्या परीक्षेमध्ये मागील झालेल्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षांमधील बरेचसे प्रश्न पुढच्या परीक्षेमध्ये रिपीट होतात. मग तुमची सध्याची जिल्हा न्यायालय लिपिक शिपाई पदभरती असेल, त्याचबरोबर मित्रांनो पुरवठा निरीक्षक असेल, आदिवासी विकास विभाग पदभरती असेल किंवा इतर कारागृह भरती असेल, अशा पदभरतींसाठी तुम्हाला ही पुस्तकं उपयोगी पडणार आहेत. यामध्ये मित्रांनो नगररचना शिपाईची झालेली पदभरती, नगर परिषद असेल, तलाठी असेल, वैद्यकीय शिक्षण विभागाची पदभरती असेल, त्यानंतर वन विभागाची पदभरती असेल किंवा महानगरपालिका PCMC असेल, अशा विविध परीक्षा झालेल्या आहेत TCS मार्फत. त्यामधून याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे प्रश्नांचा. तर ही पुस्तकं तुम्ही कुठल्याही बुक स्टोअरमधून खरेदी करू शकता किंवा ऑनलाईन देखील तुम्हाला भेटतील. त्याचबरोबर त्यांची इतरही पुस्तकं आहेत मित्रांनो, जसं की TCS इंग्रजी व मराठी प्रश्नसंच, ज्यामध्ये मित्रांनो त्यांनी स्पष्टीकरणासहित आणि टॉपिक्स वाईज तुम्हाला या ठिकाणी प्रश्न दिलेले आहेत. यामध्ये देखील 75+ प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे. चालू घडामोडीसाठी देखील 81 सराव प्रश्नसंच हे त्यांचं पुस्तक आहे. तर ही सर्व पुस्तकं मित्रांनो तुम्हाला कुठल्याही बुक स्टोअरमध्ये खरेदी करायला भेटतील, तिथं तुम्ही पाहून घेऊ शकता. धन्यवाद.